नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत नमो शेतकरी योजनेत 3000 रुपयाची वाढ, कधी मिळणार पैसे? मुख्यमंत्र्यांची घोषणा। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार, यादीत तुमचे नाव आहे का? तपासा। नमो शेतकरी इन्स्टॉलमेंट डिपॉझिट महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महाराष्ट्र सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। ही योजना राज्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देत आहे, त्यामुळे त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचा मोठा आधार मिळतो। महाराष्ट्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा केले जातात। हे पैसे प्रत्येकी 2000च्या 3 समान हप्त्यामध्ये दिले जातात। या निधीचा उपयोग शेतकरी बियाणे, खते आणि इतर शेतीशी संबंधित गरजांसाठी करू शकतात, ज्यामुळे शेतीवरील आर्थिक ताण कमी होतो। या योजनेचा 6वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे, मात्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नाही। गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही हा हप्ता इतर शासकीय योजनेच्या हप्त्यासोबत जमा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। अफवावर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीवर अवलंबून राहू नका। तुमच्या नावावर शेतजमीन नोंदलेली असावी, तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे, तुमचे KYC पूर्ण आवश्यक आहे। यासाठी लागणाऱ्या कागदपत्राचे आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 किंवा उतारा यांचा समावेश आहे। जर KYC तुमचा अद्याप बाकी असेल तर त्वरित पूर्ण करून घ्या। पुढील हप्ता वेळेवर मिळण्यासाठी काय करावे? तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असावे की नाही हे तपासा। तुमचे KYC लवकर पूर्ण करून घ्या। तुम्ही आधी या योजनेसाठी पात्र असाल तरच पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही। शासकीय सूचनांसाठी अधिकृत माध्यमावरच लक्ष ठेवा। नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार ठरली आहे। सर्व आवश्यक कागदपत्रे माहिती अद्याप ठेवून तुम्ही हप्त्यावर वेळेवर मिळवू शकता। सरकार लवकरच हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करेल, त्या